कोकणामध्ये आम्ही आज तुमच्यासाठी खास एक नवीन प्रॉपर्टी आणलेली आहे, जी आहे पूर्णपणे डेव्हलप. फक्त तुम्ही तुमचे लगेज घेऊन या प्रॉपर्टीमध्ये राहायला यायचे. अशी ही डेव्हलप प्रॉपर्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जी आहे हायवेपासून फक्त 2 किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावरती, आणि तीही लोकवस्तीमध्ये. पण त्याआधी तुम्ही अजून सुद्धा आपल्या VR कोकण चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करा. आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप सुद्धा आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की नोटिफिकेशनद्वारे नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीचे अपडेट्स तुम्हाला लगेच व सहज मिळतील. गाव झोंबडी, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरीमध्ये लोकवस्तीमध्ये आजची ही प्रॉपर्टी आहे, जी आहे चिपळूण गुहागर हायवेपासून फक्त 2 किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावरती. चिपळूणपासून 35 किलोमीटर, तर इथूनच पुढे 18 किलोमीटरवरती गुहागरचं बीच आहे. त्याचप्रमाणे हेदवी, वेळणेश्वर असे बीच सुद्धा फार जवळच्या अंतरावरती आहेत. मार्कदामणी आणि शृंगातळी अशा 2 मोठ्या मार्केटच्या मध्यभागी असलेले हे गाव आहे. गावामध्ये सुद्धा तुम्हाला जनरल शॉप्सची दुकाने हे पाहायला मिळतात. वस्ती तर मोठी आहेच, पण कनेक्टिव्हिटी सुद्धा चांगलीच आहे. अशी ही आपली झोंबडी या गावी असलेली 5.5 गुंठ्याची ही प्रॉपर्टी, जी एक ॲग्रिकल्चर लँड आहे. अप्रोच रोड आहे प्रॉपर्टीला. या रोडमधून आपण आपली 4 व्हीलर प्लॉटमध्ये सहज आणू शकतो. पूर्णपणे चिऱ्याचं कंपाऊंड आहे जागेला, आणि झाडांची लागवड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. प्रॉपर्टी डेव्हलप असल्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे ही प्रॉपर्टी घेऊन या ठिकाणी राहायला येऊ शकता. एंट्रन्स गेट, या गेटमधून आपण आपली 4 व्हीलर सहज आतमध्ये आणू शकतो. चिऱ्याचं फ्लोरिंगचं पार्किंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. 1 किंवा 2 ते 3 गाड्या सुद्धा आपल्याला या प्लॉटमध्ये बसू शकतात. पूर्णपणे हा टेबल प्लॉट आहे, आणि या प्लॉटमध्ये झाडांची लागवड सुद्धा केलेली आहे. मोठे अंगण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर आता आपण पाहत आहोत. ही बॅक साईड आहे बंगल्याची, ज्या ठिकाणी तुम्हाला लागवड, जी मोठी झाडे आहेत ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. बॅक साईडला सुद्धा चांगली स्पेस आहे. या प्लॉटमध्ये 5 नारळ, 2 आंबा, 1 फणस, रामफळ, लिंबू, कडीपत्ता अशी झाडांची लागवड ही जमीन मालकाने केलेली आहे, आणि तीही पूर्णपणे लागती आहेत. चिऱ्याचं कंपाऊंड तर आपल्या या प्लॉटला आहेच, पण पाण्यासाठी आपल्या या प्लॉटमध्ये स्वतंत्र अशी विहीर आहे. विहिरीला जाळी दिलेली आहे. पाणी 12ही महिने उत्तम असते. विहिरीमध्ये असलेल्या या पंपाद्वारे या बंगल्याला पाणी पुरविले जाते. मोठे अंगण आहे, आणि या अंगणामध्ये सुद्धा आपण आपल्या मित्रमंडळींसोबत एखादा छोटा कार्यक्रम सुद्धा करू शकतो. एवढी स्पेस या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. सेफ्टी डोर या मेन एंट्रन्सला देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मोठा असा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. व्हेंटिलेशनसाठी विंडो, आणि विंडोना ग्रिल सुद्धा दिलेले आहेत. फर्निचर तुम्हाला या बंगल्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्या फर्निचर सहित हा बंगलो विकण्यासाठी जमीन मालकाने आमच्याकडे दिलेला आहे. लिव्हिंगमधून आपण जातोय आपल्या पहिल्या मास्टर बेडरूमकडे. स्पेशियस असा मास्टर बेडरूम आहे, ज्यामध्ये बेड, कबर्ड सुद्धा आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेले आहेत. विंडोना सेफ्टी ग्रिल, लॉफ्ट, आणि हे टॉयलेट बाथरूम. स्पेशियस असं टॉयलेट बाथरूम आहे, ज्यामध्ये वेस्टर्न कमोड, पाण्याची सुद्धा उत्तम सोय या ठिकाणी तुम्हाला केलेली आहे. सोलार सिस्टीमद्वारे या ठिकाणी गरम पाण्याची सोय आपल्याला मिळते. लिव्हिंगमधूनच आपण जातोय आपल्या किचनमध्ये. एक वेल मेंटेन असं हे किचन, ते सुद्धा तुम्हाला आहे त्याच कंडिशनमध्ये मिळणार आहे. किचनमधून राईट हँड साईडला एक डोर आहे, ज्या ठिकाणी आपण किचनच्या बाजूच्या एरियामध्ये जाऊ शकतो. इथून जिना आहे, जो वरच्या मजल्यावरती आपल्याला जाण्यासाठी मिळतो. ही दुसरी बेडरूम आहे, ती सुद्धा ग्राउंड फ्लोअरलाच आहे. स्पेशियस असा हा रूम आहे. विंडोला ग्रिल. या बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला बेड हा दिलेला आहे. त्याचप्रमाणे फ्लोरिंग आणि कलर काम हे उत्तम प्रकारे आहेच, पण इलेक्ट्रिसिटीचे सर्व्हिस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चांगली मिळते. या बेडरूमला सुद्धा अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, आणि तेही वेस्टर्न पद्धतीचे. सोलार सिस्टीमद्वारे या ठिकाणी तुम्हाला गरम पाण्याची सोय सुद्धा मिळून जाते. किचनच्या बाजूलाच एक कॉमन रूम आहे, ती मोठी स्पेशियस आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो, आणि या ठिकाणी तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यात आलेली पाहायला मिळते. किचनमधून जाऊया आपल्या पहिल्या मजल्यावरती. स्टेअर आणि स्टेअरला रेलिंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला केलेली पाहायला मिळते. मोठे असे टेरेस आहे. टेरेसवरती झोपाळा सुद्धा लावलेला आहे. पूर्णपणे शेडेड असे हे टेरेस आहे, जेणेकरून पावसाळ्यात सुद्धा हा स्लॅब लिकेज होणार नाही.
शेडेड असल्यामुळे आपण या ठिकाणी आपले छोटे फंक्शन सुद्धा करू शकतो. एक तिसरे बेडरूम या ठिकाणी तुम्हाला पहिल्या मजल्यावरती केलेले पाहायला मिळते. तेही स्पेशियस आहे आणि त्याला सुद्धा अटॅच टॉयलेट बाथरूम या ठिकाणी जमीन मालकांनी दिलेला आहे. त्यामुळे ही एक प्रीमियम आणि वेल मेंटेन ठेवलेली प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला ओव्हर टँक केलेली पाहायला मिळते, प्लस तुम्हाला सोलार आणि पूर्णपणे या बंगलोला शेडेड केलेले आहे. आरसीसी कन्स्ट्रक्शनमध्ये हा बंगलो असून तुम्हाला वरून सुद्धा एक चांगला व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतो. मोठे अंगण आणि स्पेशियस अशी जागा या प्रॉपर्टीची आहे. या प्रॉपर्टीची एकूण किंमत आहे 47 लाख रुपये व ती थोडीफार निगोशिएबल सुद्धा आहे. सिंगल ओनर 5.50 गुंठ्याचा एक सेपरेट असा सातबारा आहे आणि 1300 स्क्वेअर फूटचा हा बंगलो आहे जो 3 BHK आहे. ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करा आणि या प्रॉपर्टीची साईट व्हिजिट बुक करा. अजून तुम्ही वी आर कोकण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप सुद्धा आहेत, जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता.